नमस्कार. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 2. प्रॉब्लेम सेट 2 मधला दुसरा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो. तर ह्या टेबलमध्ये देवनागरी न्यूमरल्स, इंटरनॅशनल न्यूमरल्स आणि नंबर इन वर्ड्स. तर इथं देवनागरी म्हणजेच जे नंबर आहेत ते आपल्याला मराठीमध्ये लिहायचे आहेत आणि इंटरनॅशनल नंबर्स म्हणजेच आपल्याला इंग्रजीमध्ये ते नंबर्स लिहायचे आहेत आणि तेच नंबर इन वर्ड्समध्ये कसे लिहितात तर हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला आहे देवनागरी न्यूमरल्समध्ये 2359 म्हणजेच इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये 2359. तर ह्याच नंबरला इन वर्ड्समध्ये 2359 अशा पद्धतीने लिहितात. तर पुढचा नंबर आहे देवनागरीमध्ये त्याने दिलेला आहे तोच नंबर आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये लिहायचा आहे. 32,756 म्हणजेच इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये 32,756. तर ह्या नंबरला आपल्याला इन वर्ड्समध्ये लिहायचं आहे. 32,000 THIRTY 30 TWO2 32 THOUSAND 1000 32,000 7 SEVEN 7 100 HUNDRED 100 and 56 AND and FIFTY 50 SIX 6. तर अशा पद्धतीने हा नंबर इन वर्ड्समध्ये लिहितात. तर पुढील नंबर आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये दिलेला आहे तर त्यालाच आपण देवनागरी नंबरमध्ये लिहायचं आहे. तर इंटरनॅशनल नंबर्समध्ये 67,859 म्हणजेच देवनागरीमध्ये 67,859. तर ह्यालाच इन वर्ड्समध्ये अशा पद्धतीने लिहितात. SIXTY 60 SEVEN 7 67,000 THOUSAND 1000 8 EIGST 8 100 HUNDRED 100 and 59 and FIFTY 50 NINE 9. जर तुम्ही इनवर्ड्समध्ये लिहिताना अशा प्रकारे स्पेलिंग म्हणत जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला ते स्पेलिंग पाठ होऊन जातील. तर पुढील नंबर आहे इथं देवनागरी न्यूमरल्समध्ये दिलेला आहे ह्यालाच आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1034 ह्यालाच इंटरनॅशनल नंबर्समध्ये 1034 अशा पद्धतीने लिहितात. तर इन वर्ड्समध्ये ONE 1 THOUSAND 1000 and 34 THIRTY 30 FOUR 4 अशा पद्धतीने लिहितात. तर पुढील नंबर्स आपल्याला इनवर्ड्समध्ये दिलेला आहे तर त्यालाच आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल्स आणि देवनागरी न्यूमरल्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा 27,895. तर ह्याला आपण पहिल्यांदा इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये लिहून घेऊया. 27,895. तर ह्याला आपण देवनागरी न्यूमरल्समध्ये लिहून घेऊया. 27 म्हणजेच 27,895 म्हणजेच 895. तर अशा पद्धतीने याला देवनागरी न्यूमरल्समध्ये लिहितात. तर आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा असा आहे. ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल्स मेड द प्रोव्हाइडेड पेपर बॅग्स टू प्रोव्हिजन स्टोअर्स अँड ग्रीन ग्रॉसर्स. रीड द तालुका वाईज नंबर्स ऑफ द बॅग्स अँड राईट द नंबर्स इन वर्ड्स. तर इथे काही तालुका वाईज जिल्हा परिषदने बॅग्स किती प्रोव्हाइड केलेले आहेत ते नंबर्स दिलेले आहेत. ते आपल्याला नंबर्स वाचायचं आहे आणि त्या नंबरला इन वर्ड्समध्ये लिहायचं आहे. तर पहिला आहे
कोपरगाव या तालुक्यामध्ये त्यांनी 12,740 म्हणजेच इंटरनॅशनलमध्ये 12,740 बॅग्स एवढे प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ह्याला आपल्याला इनवर्ड्समध्ये लिहायचं आहे. 12,740 ह्यालाच इनवर्ड्समध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. TWELVE 12,000 THOUSAND 1000 700 SEVEN 7 HUND RED 100 and 40 FORTY 40. तर अशा पद्धतीने आपण हा नंबर इनवर्ड्समध्ये लिहू शकतो. तर दुसरा तालुका आहे शेगाव. शेगाव या तालुक्यामध्ये 28,095 म्हणजेच इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये 28,095. तर ह्याला आपल्याला इनवर्ड्समध्ये लिहायचं आहे. TWENT 20 EIGST 8 28,000 THOUSAND 1000 95 NINETY 90 FIVE 5 95. तर तिसरा तालुका आहे कर्जत. कर्जत तालुक्यामध्ये 31,608 म्हणजेच इंटरनॅशनल नंबर्समध्ये 31,608 इतके बॅग्स प्रोव्हाइड केलेले आहेत. 31,608. तर ह्यालाच आपल्याला इनवर्ड्समध्ये लिहायचं आहे. 31 THIRTY 30 ONE 31,000 THOUSAND 1000 600 SIX6 HUND RED 100 and 8 EIGST 8. अशा पद्धतीने आपण इनवर्ड्समध्ये लिहू शकतो. तर पुढील तालुका आहे संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये 10,972 म्हणजेच इंटरनॅशनल नंबर्समध्ये 10,972 इतके बॅग्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ह्याच नंबरला आपल्याला इनवर्ड्समध्ये लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इनवर्ड्समध्ये लिहू शकतो. 10,000 TEN 10 THOUSAND 1000 900 NINE 9 HUND RED 100 and 72 SEVENTY 72. तर अशा पद्धतीने आपण इनवर्ड्समध्ये लिहू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. तर इथे त्यातला पहिला प्रश्न आहे 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज 5 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. तर इथे 20 रुपीजचे 1000 रुपीजचे 20 नोट्स आहेत. म्हणजेच 1000ची एक नोट. या पद्धतीने आपण 20 नोटा मोजल्या तर 20,000 होतात. तर 20,000 लिहिताना आपल्याला योग्य पद्धतीने लिहून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याची ॲडिशन करता आली पाहिजे. तर पुढील आहे 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. 5 नोट्स ऑफ 100 रुपीज म्हणजे इथे 100 रुपीजचे 5 नोट्स आहेत. तिथं एक नोट 100 रुपीज. या पद्धतीने 100 रुपीजचे 5 नोट्स म्हणजेच 500 रुपीज. तुम्ही असेही करू शकता किंवा त्याचा गुणाकारही करू शकता. 5 1 5 अँड 2 0 हे 2 0 ॲज इट इज आपल्याला ॲड करायचे आहे. तर पुढील आहे 14 नोट्स ऑफ 10 रुपीज. तर इथे 10 रुपीजचे 14 नोट्स आहेत. म्हणजेच 14 1 14 14 10 140. तर ह्याची आपल्याला ॲडिशन करून घ्यायचं आहे. टोटल रुपीज आपला फायनल आन्सर आहे 20,740
640. तर ह्यालाच इनवर्ड्समध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. TWENTY 20, THOUSAND 1000, 20,000, 600, SIXES HUNDRED 100 and 40 FORTY 40. तर पुढील एक्झाम्पल आहे 15 notes of 1000 rupees, 12 notes of 100 rupees, 8 notes of 10 rupees and 5 coins of 1 rupees. तर मागच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणेच आपल्याला इथे त्याचं उत्तर काढायचं आहे. 15 notes of 1000 rupees म्हणजेच 1000 रुपीजच्या 15 नोट्स म्हणजेच 15,000. 12 notes of 100 rupees म्हणजेच 100 रुपीजच्या 12 नोट्स म्हणजेच 1200 रुपीज. 8 notes of 10 rupees म्हणजेच 8 10 80 रुपीज and 5 coins of 1 rupees 5 coins of 1 rupees म्हणजेच 1 रुपीजचे 5 coins म्हणजेच 5 रुपीज. तर ह्याची आपल्याला ॲडिशन करून घ्यायचं आहे. 8 2 5 + 1 6 and 1. आपला फायनल आन्सर आहे 16,285. तर ह्यालाच इनवर्ड्समध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. SIXTEEN 16, THOUSAND 1000, 200 and 85, EIGSTY 80, FIVE 5. तर अशा पद्धतीने आपण त्याला इनवर्ड्समध्ये लिहू शकतो.